केंद्र सरकारकडून आज देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह, माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ एम.एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून स्वतः ही माहिती दिली आहे। खरं तर या तिन्ही दिग्गजांनी भारताच्या विकासात आपलं मोठं योगदान दिलं आहे। यापैकी शेतकऱ्यांचे नेते अशी ओळख असणारे देशाचे 5वे पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्या राजकीय जीवनातला एक किस्सा आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाटॉक्स। देशाचा स्वतंत्र लढा असो की इंदिरा गांधींनी देशात लावलेल्या आणीबाणी विरोधातील आंदोलन, या दोन्ही आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावणारे चौधरी चरण सिंह हे असे नेते होते की ज्यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात एक दिवसही संसदेत पाऊल ठेवले नव्हते। खरं तर त्यावेळी अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली होती की त्यांना राजीनामा द्यावा लागला होता। तर चौधरी चरण सिंह यांनी 28 जुलै 1979 रोजी भारताचे 5वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती आणि पुढचे केवळ 23 दिवस ते भारताचे पंतप्रधान राहिले व 20 ऑगस्ट 1979 रोजी त्यांनी तत्कालीन राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला। त्यामुळे ते केवळ 23 दिवस देशाचे पंतप्रधान राहिले आणि या काळात संसदेचे एकही अधिवेशन न झाल्यामुळे त्यांना संसदेत सामोरे जाण्याची संधीच मिळाली नाही। खरं तर मोरारजी देसाई यांचे सरकार पडल्यानंतर चरण सिंह हे 1979 मध्ये काँग्रेसच्या पाठिंब्याने पंतप्रधान झाले, परंतु त्यांच्याकडे सरकार चालवण्यासाठी आवश्यक संख्याबळ नव्हतं। इंदिरा गांधींचा पाठिंबा घेऊन त्यांचं सरकार ते वाचवू शकले असते, पण त्यांनी तसं केलं नाही। चौधरी चरण सिंह यांच्या या आग्रहामागे विशेष कारण असल्याचे सांगितलं जातं आणि ते कारण म्हणजे इंदिरा गांधींना त्यांच्या आणि काँग्रेसच्या इतर नेत्यांवर आणीबाणी संदर्भात दाखल झालेले खटले मागे घ्यावेत अशी इच्छा होती। ही एकमेव अट जी चौधरी चरण सिंह यांना मान्य नव्हती आणि त्यामुळे चौधरी चरण सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता। परंतु राजीनामा दिल्यानंतरही त्यांनी लोकसभा निवडणूक होईपर्यंत म्हणजे 14 जानेवारी 1980 पर्यंत देशाचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कारभार पाहिला होता। खरं म्हणजे चौधरी चरण सिंहांनी आपले संपूर्ण जीवन भारतीयता आणि ग्रामीण परिवेशाच्या मर्यादेत व्यतीत केले। महात्मा गांधीजींनी प्रेरित केलेल्या स्वतंत्र चळवळीचा भाग म्हणून चौधरी चरण सिंह यांनी राजकारणात प्रवेश केला होता, परंतु ते एक राजकारणी असले तरी एक इतिहासकार होते आणि भारतीय जनता त्यांना भारतातील शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून संबोधत होती। आणि आज केंद्र सरकारकडून चौधरी चरण सिंह यांची भारतीय राजकारणातील कार्याची दखल घेत त्यांना भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने म्हणजेच भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे। तर चौधरी चरण सिंह यांच्या राजकीय जीवनातला हा किस्सा तुम्हाला नक्की कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाटॉक्सच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि Facebook पेजला फॉलो आणि लाईक करा।